पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। घ्या, पेज पिऊन घ्या। मी घेतो। नको नको, तुम्हाला अजून बरं वाटत नाहीये? मी भरवते तुम्हाला। बरे झाले उमा आते, तू वाचवलेस, नाहीतर जीवावरच बेतले असते यांच्या। म्हणजे नाही नाही, तुम्ही काळजी करू नका। काहीही झालं तरी तुमच्या जीवाला काही होऊ देणार नाही मी। बयो, तुला आणि पटवर्धन काकांना वर येताना पाहिले ना, म्हणून शक्कल लढवली मी। उमे दार उघड, उमे दार उघड, उमे दार उघड। आपण गोविंद बल्लाळ देवल, आधी शिक्षक, मग नाट्यलेखन इत्यादी इत्यादी। गोविंदराव, एवढी चांगली शिक्षकाची नोकरी सोडण्याजोगी काय परिस्थिती निर्माण झाली? वरिष्ठांची मतं न पटल्यामुळे मी नोकरी सोडून दिली। आता स्वतंत्रपणे लेखन व्यवसाय करायचे ठरवले आहे। काका, मुंबई पुण्यामध्ये सुशिक्षितांचा कल धार्मिक आणि सामाजिक सुधारणांकडे जात आहे। पुणे वैभव या वर्तमानपत्रामध्ये मी वेळोवेळी या सुधारणांविषयी लिहित असतो। 4 बुके शिकली की सर्वज्ञ झाल्यासारखे वाटते या सुशिक्षितांना। वरिष्ठांशी पटले नाही म्हणजे घरी तीर्थरूपांशी सुद्धा तुमचा वाद असणार। एक गोष्ट लक्षात घ्या गोविंदराव, अक्कल साचून राहिली की तिचं छान खत तयार होतं, मग ते आपल्याच मातीतल्या झाडांच्या उपयोगी येतं। पण तुम्हा 4 बुके शिकलेल्यांची अक्कल लगेच व्हायला लागते। 7 समुद्रापलीकडचे सगळे चांगलेच वाटायला लागते आणि मग त्यांच्या अकलेचं खत तिकडची झाडे वाढवू लागतं। नाही नाही काका, तसे नाही। तसे नाही तर कसे? आपल्याकडे काय चांगले नाटककार नाहीत, पण तुम्हाला काय तिकडच्या त्या विदेशी बेलपत्राची भुरळ पडली? कोण तो 150 शेक्सपियर, पंत की टिकोजीराव? काका, आम्ही ऐकून होतो की तुम्ही त्या गोऱ्या साहेबांच्या बाजूचे आहात।
पण तुमचे विचार मात्र स्वदेशी आहेत हो. ऐकून आनंद झाला. नाही नाही नाही, तसे गोरे साहेब चांगलेच आहेत. अहो ते इथे आहेत म्हणून किमान सुधारणा तरी होत आहेत. म्हणजे सुधारणा हवी आहे ना तुम्हाला? निश्चितच. मग मी तर ऐकले आहे की आपण एका 14 वर्षाच्या लहान मुलीचा विवाह 75 वर्षाच्या वृद्ध मर्यादा ओलांडू नका देवल. त्र्यंबकराव साने वयाने आणि मानाने दोन्हीनेही वयस्क आहेत. हो, इथे या खेडेगावात राहून तिथे शहरामध्ये किती कायापालट होतोय याची तुम्हाला कल्पनाही नाही. विष्णू शास्त्री पंडित यांनी मुंबईमध्ये पुनर्विवाहोत्तेजक मंडळी नावाची संस्था स्थापन केली आणि 20 ते 25 विधवांचा पुनर्विवाह झाला सुद्धा. इथे पुण्यामध्ये स्त्रियांच्या उद्धारासाठी डॉक्टर भांडारकर आणि न्यायमूर्ती रानडे यांच्या प्रोत्साहनाने फिमेल हायस्कूल सुरू झाले आहे 3 वर्षांपूर्वी. छे 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 छे, हे म्हणजे अति झाले. स्त्रियांना उंबऱ्या बाहेर जाऊ देणे म्हणजे फारच चुकीचे आहे. हे म्हणजे आपल्या पूर्वापार चालत आलेल्या परंपरांमध्ये खोडा घालणे झाले. सुधारणा हे गोंडस नाव देऊन तुम्ही मंडळी स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार माजवत आहात. केवळ हे नवविचार तुमच्या जवळच राहू द्यात. या गावात त्याची लागण नको. आता पाहुणे म्हणून आला तर आनंदाने राहा. पाहुणचार घ्या. कोकणातल्या माणसांचे प्रेम सोबत घेऊन जा, पण तुमची सुधारणावादी मतं इथं सांडू नका. आम्हाला इथं भलते सलते रान वाढलेले चालणार नाही. आणि सदाशिवा त्यांच्या पाहुणचारात कसलीही कमतरता नको, पण त्यांच्या विचारांच्या आहारी जाशी तर मग तुझी खैर नाही. चांगलं ध्यानी ठेव. गोविंद बल्लाळ देवल लेखन करा, पण विरंगुळा म्हणून करा. करमणूक करणारे करा. उत्तम संगीत ऐकले की कसे मन अगदी प्रसन्न होते, तसेच लेखनही तसेच हवे. मनोरंजन व्हावे काय. तुम्हास मनाचे रंजन व्हावे असे वाटते ना, मग मनास अंजन मिळावे असे मला वाटते. दृष्टिसुख असे वरवरचे नसावे रघुनाथराव. आपल्या आत मनात काय सुरू आहे याची दृष्टी सुद्धा माणसाकडे असायला हवी, नाही का? नाहीतर आपलेच नितंब खाजून टाळ्या पिटणारे माकड आणि आपण यात फरक काय? चला सदाशिवराव, जरा आवरून गावात फेरफटका मारून येऊया. चला. ए बारकू, इकडे. काय हो? हे लेखक काय बोलले काय कळले नाही रे. माका पण काय कळला ना. तर रातांबा माका माहिती आहे. या नितंब म्हणजे काय हो? अरे त्र्यंबक काका आणि नारायण दादा माझ्या ज्या भागावरती काठीचा प्रहार करतो ना, तो भाग. उमे दार उघड. तुम्ही पलंगाखाली लपा. उमा दार उघड. एवढा वेळ का लागतो दार उघडायला? उमा, उमे,
अरे देवा, हे दोघे काय करतायत इथे? उमा दार उघड. एवढा वेळ का लागतो दार उघडायला? नाही नाही नाही, यांनी आज जाता कामा नये. आता मलाच काहीतरी करायला हवे. उमा, अहो, ऐकता का जरा? आलो. हा अगं, ही उमा दार का उघडत नाही? अहो, नाहीच उघडणार ती. का? अहो, कळत कसे नाही तुम्हाला? उमेला अडचण आली आहे. अडचण आली आहे म्हणून दार उघडत नाहीये ती. हो. आता कळले ना? मग झाले तर जावई बापूंना बोलवा ना. पण मला सांग, बयो कशी आत जाते? तुम्हा बायकांना अडचण असते तेव्हा खाणं पिणं दाराबाहेरच ठेवता ना? हो, दाराबाहेरच ठेवतो ना. मग बयो कशी आत गेली? हे काय? हो, उमेचे आज खूप पोट दुखत होते. दारापर्यंत सुद्धा येता नाही येणार असे म्हणत होती ती सकाळी. म्हणून मग मीच बयोला सांगितले की न्याहारी आतच नेऊन दे म्हणून. हे बरे केलेस हो. पण मग बयो? अहो, उमेला स्पर्श नाही करणार ती. ताट ठेवेल आणि येईल बाहेर. आणि मग मी स्वतः गोमूत्र शिंपडून आंघोळ घालणार आहे तिला. तुम्ही जातीनं लक्ष घाला हो यात. हो हो, तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही जावई बापूंना घेऊन जा बघू. हो हो. सदाशिवाचा मित्र भारीच पुढारलेला आहे हो. मला नाही पटले त्याचे वागणे. काय तर म्हणे बायकां स्वातंत्र्य हवे. असे केले तर बयो सारख्या स्वयंपाकास कंटाळा करणाऱ्या पासोडे घेऊन निजून राहतील. आणि मग स्वयंपाक कोण करील? हा देवल का करणार आहे की त्याचे ऐकून बाकीचे पुरुष? अगो, मला असे सांग, समजा तू झोपाळ्यावर झुलत झुलत आमसुलाचे सार पीत बसलेली असशील आणि तेवढ्यात समजा रघुनाथ आला आणि त्यांनी जर तुला सांगितले, गोदाबाई पानं तयार आहे, भोजनास चला, तुमच्या आवडीची आळूवडी केलेली आहे, तर तुला आवडेल का नाही? तुमचे म्हणजे तिसरे नसते सासूबाई. पण मला विचाराल ना तर बायकांना पुरुषांची वेसण ही हवीच. मग आमच्या पंडिताबाईंचे काय म्हणणे आहे? खरे सांगू का, मला तर वाटते की पुरुषांना काय आणि बायकांना काय, वेसण हे हवेच. यांचे काही वेगळेच नाही, म्हणजे स्वातंत्र्य हवेच, पण ते अगदी अनिर्बंध नको. खरे सांगू तर स्वातंत्र्यही नको आणि वेसणही नको. म्हणजे असे की सुलोचनेस आणि परचुरांच्या राधेस वेसण नको, पण तू आणि ती तोंडाळ सुभद्रा तुम्हाला वेसण पाहिजेच काय? बरं, ते जाऊ दे. आता पाहुणे आलेत शहरातनं. आपल्याला त्यांची मतं पटोत ना पटोत, पण पाहुणचार व्यवस्थित व्हायला हवा, अगदी प्रेमाने. काय समजले? बरे, भोजनाचा काय बेत आहे? काय काय ठरविले आहे? आई रसायन करायची, ते करूया का? आता तुझ्यासारख्या रसायनाला जन्म दिल्यानंतर त्या माऊलीला दुसरे कोणते बरे रसायन सापडले? अगं गोदे, तुझी थट्ट करतायत त्या. सांग बरे, कसे करायचे सांग. सांग. अगदी सोपे. सोपे? मग एवढे कळत नाही तुला? छान पिकलेली केळी आणि मऊसूत खवलेला नारळ, अदपाव किसलेले गुळ आणि थोडीशी वेलची पूड,
जाड बुडाच्या पातेल्यात साजूक तूप घालून तापले की नारळ घालायचा. बर. जरा परतला की पिकलेल्या केळाचे बारीक काप, ढवळून एकजीव करता करता किसलेले गूळ आणि मग वरून थोडीशी वेलची पूड. उतरवल्यावर एक मोठे लिंबू पिळले की आहा. वा 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 वा. मग सुरू करा की. केळी आपल्या दारात आहेत, नारळ सुद्धा दारातच आहेत. लागा कामाला. ही एवढेसे हिमट्यासारखं करायचं नाही हा. भरपूर करा. ते काय माहितीये का, वाढत्या वयाबरोबर माझी भूक सुद्धा वाढायला लागलेली आहे. रसायन हसले बघा. अरे वा, म्हणजे भेट लवकर आटोपली म्हणायची. कसली भेट आणि कसले काय म्हणजे शंकरराव, याला काही अर्थ आहे का? अहो पण जे आहे ते आहे, त्याला काय करणार सांगा. पण म्हणजे झालं तरी काय. चला चला, मला काही सांगाल की नाही. या चला, आजच्या पुरती तरी बॅट तळली म्हणायची. मी अगो दरवाजा उघड, मी आहे. गेले ते. काय गो बयो, तू का दार उघडत नव्हतीस? ते सगळे बाहेर होते ना, मग कसं येणार? त्यांनी आत डोकावून पाहिलं असतं तर. वल्लभ पंत, तुमचा चेहरा असा दुमुखलेला का? सगळ्या गोष्टी फोड करून सांगायलाच पाहिजेत का? मोठ्या आशेने गेलो होतो परचुऱ्यांकडे. काय झाले पाहिलेत ना? दुरूनही दर्शन झाले नाही होणाऱ्या अर्धांगिनीचे. हो, पण असा उतावळेपणा बरा नाही. हो, उतावळे वय माझे. मी नाही उतावळेपणा करणार, तो काय तुमच्यासारख्या म्हाताऱ्यांनी करायचा उतावळेपणा? हो, पण असं उठसूट आपल्या होणाऱ्या बायकोला जाऊन भेटायचं हे रीतीला धरून होत नाही. नाही कसे? होणारी बायको आहे, तिची विचारपूस नको करायला? हो, पण तुमच्या या अशा वागण्यानं परचुरे अडचणीत येतात आणि त्यांचा वधू पक्ष असल्याने ते काही बोलूही शकत नाहीत. पण त्यांच्या नजरेतून दिसतं ते. तुमचे आपले काहीतरीच. हो वल्लभ पंत, पण आता कितीचा अवधी राहिलाय तुमच्या लग्नाला? थोडी कळ सोसा. या गावात जरड कुमारी विवाह होतोय, खरंय का हे? जरड कुमारी विवाह? अहो म्हणजे म्हाताऱ्याबरोबर कुमारिकेचा विवाह. ते वल्लभ पंत जो कुठे आहेत, त्यांना भेटायचंय. आपण कोण? आम्ही जरड कुमारी विवाह विरोधी मंडळाचे कार्यकर्ते आहोत. खरंच जर का ते वल्लभ पंत जोग कुमारिकेशी विवाह करणार असतील तर त्यांना चांगलाच धडा शिकवणार आहोत. हो, पण काही गोष्टी सामंजस्याने सुटू शकतात. आपण मी काय म्हणतो वल्लभ पंत, काय? अहो म्हणजे जोग तुम्ही काय यांच्याशी एवढा वाद घालताय? असं म्हणजे तुम्हीच आहात वल्लभ पंत? काय हो काका, लाकडं गेली मसनात तरी अजून गुडघ्याला बाशिंग बांधायची हौस आहे? अरे बघताय काय, धरा त्याला. काय झाले? कोण आहात कोण तुम्ही? आणि असा त्रास का देताय त्यांना? हा? आम्ही जरड कुमारी विवाह विरोधी मंडळाचे कार्यकर्ते आहोत. या जोगांना चांगलाच धडा शिकवणार आहोत. हे बघा, कुणी कुणाशी विवाह करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, कळलं? म्हणून काय या म्हाताऱ्यानं 14-15 वर्षाच्या मुलीशी लग्न करावं का काय? अहो पण जर दोन्ही घरचे वडीलधारी विवाहाला मान्यता देणार असतील तर त्यांना विरोध करणारे तुम्ही आम्ही कोण? आणि मला मुळात एक कळत नाहीये की आमच्याच गावात येऊन आम्हालाच धमकी देण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी? चला, अधिकार? मोठ्या अधिकाराच्या गोष्टी करतोयस तू? काय सरपंच का? हात लावायचा? या असल्या माणसांमुळे ना हे म्हातारे नवरे शेफारलेत. नाही, यालाच आधी धडा शिकवायला पाहिजे. अरे कुणाला धमकी देतो रे तू मला? चला हो बाजूला. चल. अरे तो म्हातारा पळायला वाटतं. चला त्याच्या मागे जाऊ. चला. अरे 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 थांबा.
अरे अरे नका त्रास देऊ त्यांना. अरे बाई 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 बाई, एक खोटं बोलण्यासाठी किती खोटी बोलावी लागतायत. अशाने जीवच जाईल माझा. का आमच्या जीवावर उठलायस बाबा? आम्ही काय बिघडवलंय तुझं? बघतोयस ना किती लपाछपी करावी लागते तुझ्यासाठी. हे पहा, मला काही हौस नाही तुम्हाला त्रास द्यायची. त्या आजीने आणलं म्हणून आलो. खूप झाले तुमचे उपकार. निघतोच मी. आता काय झाले आज? बयो पाणी पाच त्यास. उमे, आता 3 रात्री तुला इथेच राहावे लागणार आहे. का? सांगते.